पैसे पळवायला अमित शहाला आणला। हा विकास, हा यांचा विकास बरं का? तर कोणत्या विकासाच्या तुम्ही गोष्टी करताय? काय विकास केलात तुम्ही? एक नंबरचे ढोंगी आणि एक खोटारडे लोक आहेत। खरं म्हणजे आमचं सरकार तर 100% येत आहे 2024ला केंद्रात आणि महाराष्ट्रात। या सरकारनं, मोदीनं गेल्या काही वर्षात इतक्या लोकांना भारतरत्न दिलेलं आहे, पण एक स्पेशल भारतरत्न मला मोदींना द्यायचं आहे। मी पवार साहेबांची परवानगी त्यासाठी घेईन। एक स्पेशल भारतरत्न, विशेष भारतरत्न पुरस्कार नरेंद्र मोदींना द्यायला पाहिजे। इतक्या जलद गतीनं फेकाफेक करणारा माणूस या जगात दुसरा जन्माला आला नाही। तो भारतात जन्माला आला, तो भारतीय जनता पक्षात जन्माला आला। कसं काय सुचतं या लोकांना? कुठे ट्रेनिंग मिळतं या लोकांना? कुठे कार्यशाळा यांची आहे? हे परवा महाशय कलकत्त्याला गेले नरेंद्र मोदी आणि काय म्हणाले की मी लहान असताना, हे यांना लहानपणीचं फार आठवतं अजून। मी लहान असताना मला कलकत्त्यातल्या मेट्रो ट्रेन विषयी फार आकर्षण वाटायचं आणि मी लहानपणी कलकत्त्यात मेट्रो ट्रेन पाहायला आलो होतो। मोदीचा जन्म झाला 1950 साली। कलकत्त्यात मेट्रो ट्रेन आली 1985 साली। तेव्हा हा माणूस होता 36 वर्षाचा। 36 वर्षाच्या माणसाला वाटतं मी लहान आहे, बरं का? हा कुठल्या तरी गुजरातच्या स्टेशनला चहा विकायचा। ज्या स्टेशनवर हा चहा विकायचा, मोदीचा जन्म झाला 1950 साली। ते स्टेशन निर्माण झालं 1971 साली। तिथे रेल्वे धावली 1974 साली आणि हा त्या स्टेशनवर लहानपणी चहा विकायचा। त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक स्पेशल भारतरत्न यांना द्यायला हवं, जलद गतीनं फेकाफेक करणारी व्यक्ती म्हणून, किंवा या फेकाफेकीचा एक खेळ म्हणून ऑलिम्पिकमध्ये समावेश करावा आणि त्या खेळाचे कोच, वस्ताद म्हणून नरेंद्र मोदीची नेमणूक करावी। अशा प्रकारचा काहीतरी एखादा विचार आपल्याला शरद पवार साहेबांच्या, कारण त्यांच्या खेळाशी संबंध आहे जर नाही, आणि मोदीचा पण आहे, अमित शहाचा पण आहे। हातामध्ये बॅट न धरता हा जय शहा भारतीय क्रिकेटचा अध्यक्ष झाला। मला कोणीतरी विचारलं जय शहाचा आणि क्रिकेटचा संबंध काय? मी म्हटलं सुनील गावस्करला क्रिकेट त्याने शिकवलाय, कपिल देवला बॉल कसा घासायचा आहे त्याने शिकवला, वीरेंद्र सेहवागला सिक्सर मारता येत नव्हता, तो या जय शहाने शिकवला। त्याच्यामुळे तो भारतीय क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष आहे। हे असे चोर, लफंगे, ढोंगी, खोटाटे लोक या देशावर आणि महाराष्ट्रावर राज्य करतायत आणि जय श्रीराम म्हणतायत। अरे श्रीरामाचं नाव घ्यायची त्यांची लायकी आहे? राम हा सत्यवचनी होता, राम एकनिष्ठ होता, राम कुटुंब वत्सल होता। मोदी साहेब, रामाला कुटुंब होतं। तुम्ही क्या मेरा देश मेरा परिवार? अरे जो माणूस फोटो काढताना कोणी मध्ये आला ते त्या माणसाला ढकलतो, त्याचा कसा का परिवार असेल? तो मध्ये येणारा आपल्या मंत्र्याला ढकलतो हार घालताना, तो त्याचा परिवार होऊ शकत नाही। देश त्याचा परिवार कसा होणार? हा परिवार, हा शेतकऱ्यांचा परिवार। शेतकरी आत्महत्या करतोय। या महाराष्ट्रात गेल्या 10 वर्षांमध्ये हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। हा त्याचा परिवार नाहीये?
हिंदुत्व, काश्मीरमध्ये हजारो काश्मीरी पंडितांना आम्ही परत त्यांच्या घरी पाठवू असे आणि वचन 2014ला दिलं आणि मतं घेतली. आजही काश्मीरी पंडित हे निर्वासितांच्या छावण्यामध्ये जगतायत. त्यांचा आक्रोश त्यांच्यापर्यंत जात नाही. हे काश्मीरी पंडित त्यांच्या परिवारात नाही. मणिपूर पेटलाय. हजारो महिलांची तिथे नग्न धिंड काढली जाते. लोकांना रस्त्यावर गोळ्या मारल्या जात आहेत. त्या मणिपूरला कधी त्यांना जावं असं वाटलं नाही. त्या लोकांचं दुःख समजून घ्यावं असं वाटलं नाही. मणिपूरची जनता त्याच्या परिवारात येत नाही. हजारो जवान गेल्या 10 वर्षामध्ये शहीद झाले. काश्मीरच्या खोऱ्यात, अरुणाचलच्या खोऱ्यात, लडाखमध्ये. ते जवानांचं कुटुंब त्याच्या परिवारामध्ये येत नाही. कोणता परिवार म्हणता आपण? याचा परिवार फक्त दोघांचाच आहे, तो आणि अमित शहा. याचा पलीकडे त्याला परिवार नाही. पण हा महाराष्ट्र जो आहे हा कुटुंब बस. बाळासाहेब ठाकरेंनी जनतेवर कुटुंबासारखं प्रेम केलं. पवार साहेबांनी कुटुंबासारखं प्रेम केलं. आम्हाला परिवारावर बोलण्याचा अधिकार आहे. एक राज्य या महाराष्ट्रात चालवलं जात आहे. घटनाबाह्य सरकार चालवलं जात आहे. बेकायदेशीर सरकार चालवलं जात आहे. सरळ सरळ पक्षांतरबंदी कायद्याचा मुद्दा पाडून एक सरकार चालवलं जात आहे. जी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, मराठी माणसावरील होणाऱ्या अन्यायाच्या विरोधामध्ये जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय शरद पवार साहेबांनी स्थापन केला, एका अस्मितेच्या विचारातून, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, ते पवार साहेब इथे समोर बसलेत निवडणूक आयोगासमोर. सुनावणी सुरू असताना निवडणूक आयोग बघतोय की पक्षाचे अध्यक्ष समोर बसलेत. आणि निर्णय काय? तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची.